आज आपण बनवणार आहे एकदम साधा आणि सोपा उलटा वडापाव। बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला एकदम भन्नाट असा लागतो आहे। तर या उलटा वडापावला काही लोक पॅटीस किंवा मग काही लोक पाववडा असेही बोलतात। कितीही पाहुणे घरी आले तरी एकदम झटपट असा तयार होतो आणि घरच्याच साहित्यात आपण असा हा भन्नाट असा उलटा वडापाव बनवणार आहे। तर वेळ न वाया घालवता चला आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी तर आपण सुकं वाटण तयार करून घेऊया। तर सुकं वाटण तयार करण्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे। याचं सुकं वाटण करून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। त्यानंतर इथे मी 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे, उकडवून त्याचे साल काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपण आता भाजी बनवून घेऊया। तर भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे। कढईमध्ये घालते 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली पाहिजे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालायचे आणि जिरेही छान फुलून द्यायचे। त्यानंतर आपण जे हिरवी मिरची, लसूण आधी अद्रकचं सुकं वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं। कढीपत्ता घालून घ्यायचा आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि छान सर्व परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती। आता हे सर्व छान परतलं की त्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे। तर तुम्ही हातानेही मॅश करून घालू शकता। तर हे बटाटे हाताने कुस्करून घालायचे किंवा मग मॅशरने मॅश करून घालायचे। किसणीने किसून अजिबात घालायचे नाही। सर्व बटाटे घातले की त्यावरती घालायचा आहे अर्धा चम्मच ओवा, हातानेच थोडासा कुस्करून घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि स्लो गॅसवरतीच भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। तर भाजीला खूप छान कलर आलेला आहे। भाजी ही खूप छान मिक्स झालेली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असाच कलर आपल्याला भाजीला आलेला पाहिजे। मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। यामध्ये जे बटाटे असे मोठे मोठे राहिले होते तेही मी सर्व तसेच मॅश करून घेतलेले आहेत। तर भाजी तर आपली खूप छान तयार झालेली आहे। आता यावरून घालूया कोथिंबीर। तर भरपूर सारी कोथिंबीर मी इथे घातलेली आहे आणि परत एकदा भाजी छान मिक्स करून घेऊया। मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आता। तर जेवढे आपल्या भाजीला चव जास्त येणार, भाजी छान लागणार, तेवढाच आपला उलटा वडापाव खूप छान लागणार आहे, भन्नाट लागणार आहे। मस्त आपली भाजी आता आपली रेडी झालेली आहे। त्यानंतर भाजी आता गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवून देऊ। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1 पाव। तर हा मार्केटमधलाच नॉर्मल पाव आहे। तर या पावाला मधून एक होल करायचा आहे याप्रमाणे। तर तुम्ही हा होल सुरीने देखील करू शकता आणि यामध्ये भरपूर सारी भाजी आपल्याला भरायची आहे। जेवढी आपण वड्यासाठी भरतो तेवढी, जेवढी बसेल तेवढी जास्त भाजी मी पावामध्ये भरलेली आहे। म्हणजे आपला उलटा वडापाव खायला एकदम छान लागणार आहे। मस्त आपली भाजी भरलेली आहे। अशाच प्रकारे बाकीचेही उलटा वडापाव भाजी भरून ठेवायचे आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर हे घरचंच बेसन पीठ आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे, पाव चम्मच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे, चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि आता हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे पाणी घालून। तर हे आपण कोटिंग करण्यासाठी बेसन पिठाचा घोळ बनवत आहे। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। मस्त आपलं पातळसं घोळ बनवून तयार झालेला आहे। आता हा ओळखायचा कसा तयार झालाय, तर चमच्याला आपण असं बेसन पीठ लावलं की बोटाने असं चेक करायचं आहे की तयार झालेलं आहे की नाही। चमच्याला छान कोटिंग बसतं म्हणजे आपलं कोटिंग छान तयार झालेलं आहे बेसन पिठाचं। तर त्यामध्येच आपला हा पाववडा बुडवायचा आहे। सर्व बाजूने छान बेसन लागलं पाहिजे। त्यानंतर इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तर कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता गॅस मीडियम करायचा आहे आणि त्यामध्ये हा आपला उलटा वडापाव सोडून घ्यायचा आहे आणि वड्यावरती तेल घालत असं छान दोन्ही साईडने परतवून तळून घ्यायचं आहे। जर तेल जास्त गरम असेल तर उलटा वडापाव जळू शकतो आणि जर तेल जास्त थंड असेल तर तेल खेचण्याची वड्यात शक्यता आहे। म्हणून मीडियम गॅसवरती छान उलटून पलटून तळून घ्यायचं आहे। तर मस्त आपला उलटा वडापाव तयार झालेला आहे। तुम्हाला मी एका प्लेटमध्ये देखील काढून दाखवते। त्यासोबत इथे मी मिरची तळलेली आहे आणि यासोबत तुम्ही लाल चटणी किंवा हिरवी चटणी सुद्धा बनवू शकता।
छानसा वडापाव मी तुम्हाला आता कट करून देखील दाखवते की किती छान आपला उलटा वडापाव तयार झालेला आहे ते। तुम्हाला माझी ही उलटा वडापावची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला देखील नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला देखील सबस्क्राईब तुम्ही नक्की करा। आणि तुम्ही सुद्धा कोणी पाहुणे वगैरे आले तर मस्त असा उलटा वडापाव बनवून खा।